नमस्कार. मी डॉक्टर स्वप्नील मंत्री, मुख्य प्रदेश प्रवक्ता, भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2026 हा विकसित भारत व औद्योगिक विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आहे. पुणे, मुंबई व तसेच अन्य 6 शहरातील कॉरिडॉर रेल्वे प्रकल्पामुळे, हायस्पीड कॉरिडॉर रेल्वे प्रकल्पामुळे इंधन व वेळेची बचत होणार असून त्यासोबतच एक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणार आहे. बायोफार्मासाठी 10,000 रुपये कोटींची जी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, त्यामुळे नवोन्मेष, संशोधन व औषधीच्या क्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड हे दिसणार आहे येणाऱ्या काळामध्ये. यासोबतच जे 20 जलमार्ग प्रकल्प या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस मदत मिळणार आहे. त्यासोबतच जे लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास सुद्धा वाव मिळणार आहे. यासोबतच येणाऱ्या काळामध्ये हा अर्थसंकल्प भारताला जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यास सहाय्य ठरणार आहे व या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही भावना दिसते व कॅन्सर व मधुमेहासारख्या औषधांवरील जो खर्च आहे तो कमी करण्याचा निर्णय सामान्य माणसासाठी नक्कीच एक फायदेशीर ठरणार आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अर्थमंत्री निर्मला सीतारमणजी व संपूर्ण भारत सरकारचे सर्वसामान्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व आभार.